नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मागासवर्गीय लोकांवरती किती उपकार केलेले आहे किंवा मागासवर्गीय लोकांचे आज जे काय चांगले दिवस आलेले आहेत, या सर्व गोष्टींमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच हात आहे। परंतु मित्रांनो, आता सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। तो व्हिडिओ अमेरिकेमधील आहे असं बोललं जात आहे। मित्रांनो, अमेरिकेमध्ये सुद्धा आता जय भीमचा नारा गुंजलाय। त्या ठिकाणी देखील अनेक जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला लागले। तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की कास्टिझमच्या विरोधात लढणारा नेता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की येथील दीन दलित गोर गरीब लोकांना न्याय मिळवून देणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जे आज आपल्यापैकी बऱ्याच जणांना जे चांगले दिवस दिसत आहेत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दिसतात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आता आटकेपार देखील घेतलं जातं आणि त्या ठिकाणी फक्त बाहेरच्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जात नाही, तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा नारा देखील लावला जातो। त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे। मित्रांनो, सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। एक आर्टिकल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तो आर्टिकल आहे प्रोफेसर अरुणा मसूरकर यांचा। मित्रांनो, त्या जेव्हा अमेरिकेमध्ये गेल्या होत्या, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काही लहान लेकरांना शिकविण्याचा त्या ठिकाणी मौका मिळाला आणि त्या ठिकाणी मौका भेटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सर्वात अगोदर गेल्या कास्ट सिस्टम ऑफ इंडिया हा शब्द त्यांनी फळ्यावरती लिहिला आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुमच्यापैकी कोणाकोणाला या ठिकाणी कास्ट सिस्टम माहीत आहे का। त्यानंतर त्यामधील काही लेकरांनी हात वरती केले आणि भारतीय कास्ट सिस्टम बद्दल ते बोलायला लागले होते। परंतु त्याचसोबत त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी अरुणा मसूरकर यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देखील त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना माहिती द्यायला सुरुवात केली। जेव्हा तेथील अमेरिकन विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती समजली, त्यानंतर त्यांनी अक्षरशः अत्यंत उत्स्फूर्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला व जय भीमचा नारा दिला। परंतु मित्रांनो, आता प्रश्न हा पडायला लागला आहे की अमेरिकेतील लोकांना एकदा सांगितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतात किंवा तेथील लहान लेकरांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतात, तर मग आपल्या देशामध्ये असं का होतं? आपल्या देशामध्ये आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यासाठी अनेक लोकांच्या जिभेला काटे टोचल्यासारखं होतं किंवा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं म्हणलं की जीव जाईल असं वाटायला लागतं की काय। परंतु मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगितल्यानंतर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारत देशामध्ये कशा प्रकारे येथील मागासवर्गीय दलित लोकांसाठी कसं कार्य केलं व त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी कसे काम केले, हे त्या अरुणा मसूरकर यांनी त्या जेव्हा सांगितलं तेव्हा तेथील लेकरांना अक्षरशः खूप आश्चर्य वाटलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे किती महान व्यक्तिमत्व आहे हे देखील त्या लोकांना समजलं, तेथील लेकरांना समजलं आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली। परंतु मित्रांनो, आजही आपल्या देशामध्ये असं का होतं असे अनेक प्रश्न पडायला लागले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या लोकांना टोचतात का किंवा महार जात इतक्या लोकांना टोचते का, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आता पडायला लागल्यात। कारण मित्रांनो, छावा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल, त्या ठिकाणी देखील महार जातीच्या लोकांचा शौर्यगाथा त्या पिक्चरमध्ये दाखविण्यात आलेली नाहीये। यावरनं आपल्याला समजायला लागतं की आजही भारत देशामध्ये या मागासवर्गीय लोकांचं जे नवल आहे किंवा त्यांनी ज्या काही शौर्यगाथा गाजवल्या त्या ॲक्सेप्ट करायला येथील मानसिकता तयार नाही। त्या उलट अमेरिकेसारख्या देशांमध्ये जय भीमचा नारा द्यायला लोक तयार होतात। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।